सगळ्यांचे धन्यवाद. सरांनी मेसेज टाकला, आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत आणि सरांना ओळखते, सर घरी आलेले आहेत आणि मला मेसेज पाहून थोडा खूप आनंद झाला की आपण पण वर्धातून कुठेतरी या बाबतीत निघत आहोत. अक्षरशः या कृत्याबद्दल खूप म्हणजे अक्षरशः अवहेलनासारखं जे झालं ना, अतिशय मनाला खूप दुःख झालं. तसं पाहतो म्हटलं की ही आजच्या जमान्यामध्ये होणारी आपल्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे आज आपण एवढे शिकत आहोत, ते पण कुठून तरी शिकले. तो माणूस जर ह्या माणूस म्हणजे आज तो त्या संविधानामुळेच तो त्या जागेवर बसला. संविधान वाचूनच तो न्यायाधीश ज्या काही वकील झाला आहे, त्याने सुद्धा हे कृत्य करावं. म्हणजे त्यांनी तर माननीय गवई साहेबांना बूट फेकून मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी सगळ्यात पहिले तर स्वतःला बूट फेकून मारलेला आहे. कारण असं की ज्या संविधानाच्या प्रती, ज्या संविधानातूनच तो निर्मित होऊन वकील झाला, त्याने शिक्षण संविधानाच्याच प्रतीने घेतलं. संविधानाच्या अधिकारानंच तो शाळेत गेला, त्याचं शिक्षण झालं, त्याचं पालन पोषण झालं. आई वडिलांनी सुद्धा त्याला संविधानाच्या अधिकाराने त्या दोघी गोष्टी शिकवल्या आहेत. तर हा गवई साहेबांचा अपमान नसून त्याच्या आई वडिलांचा, त्याच्या फॅमिलीचा, त्याच्या पूर्ण बॅकग्राऊंडचा आणि जो ज्या बेसवर तो संविधानाच्या बेसवर तो वकील झाला, त्या वकील त्याचा तो सगळ्यात पहिले तो अतिशय नामुष्किल प्रकारचा त्याचा तो केलेला धिक्कार आहे असं मला वाटते. कारण ज्या पद्धतीने त्यांनी जे हे दाखवली, उलट काय म्हणतो पण सोशल फोरमवर येऊन सोशल याच्यावरती सुद्धा तो बोलतो आहे की मला याचा काही फरक नाही पडत. तो कसा असेल, तो मानसिक वृत्तीचा कसा असेल किंवा तो आपल्या फॅमिलीमध्ये कसा असेल याचं मात्र आपल्याला जाणून येतं की एखादी माणूस जर अशा पद्धतीचा वागतो आहे, आपण त्याला काहीच नाही करत आहे आणि अदर समाजामध्ये जर आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर कसे लोक एकत्रित येतात, किती प्रकारचा धिक्कार ह्या गोष्टीचा झाला असता. तरी पण असो, याची तर शिक्षा त्याला होणारच आहे आणि साहेबांनी त्याला माफ केलेला आहे. माफ केले याचा अर्थ असं नाही आहे. खूप सारे गोष्टी आहेत की त्याच्या कॅन्सल केल्या गेल्या आहेत, त्याचा डिसमिस सुद्धा होणार आहे. सगळ्या गोष्टी त्या करतच आहात. पण आपण एवढे लक्ष ठेवायला पाहिजे की हा अपमान आपल्या साहेबांचा नाही आहे, हा आपल्या बाबासाहेबांचा नाही आहे, हा आपल्या संविधानाचा नाही आहे. आपण तर म्हणून सांगतो की हा सगळ्या गोष्टीचा आहे. पण सगळ्यात पहिले याच्या आधी हा त्याचा अपमान त्याच्या शिक्षणाचा आहे. हा त्याच्या जो संविधानाच्या प्रती तो इथे जाऊन बसला, त्या पुढचीचा सगळ्यात पहिले त्यांनी स्वतःचा अपमान केलेला आहे. आणि एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. मला याच्याकडे